नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मागील एक आठवड्याचे जे काय आपण पोलीस प्रश्नसंच टाकलेले आहेत त्याचं जम्बो रिव्हिजन करणार आहोत. मित्रांनो ही रिव्हिजन तुमची रिव्हिजन वजा परीक्षा असणार आहे. मी प्रश्न वाचला की तुम्ही उत्तर एकतर कमेंट करून सांगायचं आहे किंवा तुमच्या मनामध्ये गेस करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 100 मार्कांची परीक्षा देत आहे असं समजून हा व्हिडिओ बघायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमची पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. बघा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. बघा, विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, विधानसभा अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हटले जाते? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए, वर्धा व वैनगंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1844. त्यानंतर प्रश्न आहे, सुप्रसिद्ध रांदा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रवरा. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले? याचं योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर 1927, पर्याय क्रमांक बी. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पोलीस भरतीत मोस्ट रिपीटेड प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न, मोस्ट करंट अफेअर्सचे मोस्ट IMP प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत बघा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित नव्हते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. तिन्ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यंग इंडिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे बघा 1 ऑगस्ट 1962, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित चुकीचा पर्याय कोणता? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. म्हणजेच सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, 2022 मध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. म्हणजेच एकही भारतरत्न पुरस्कार 2022 मध्ये देण्यात आलेला नाही. त्यानंतर प्रश्न आहे, हवेमध्ये 0°C तापमानास ध्वनीचा वेग किती असतो? याचं योग्य उत्तर आहे 332 मीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक ए, 332 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा प्रकाशाचे अपस्करण, पर्याय क्रमांक बी, प्रकाशाचे अपस्करण. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला साबण कारखाना खालीलपैकी कोठे सुरू झाला होता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिरत. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग 2023 ची विजेता व उपविजेता यांची योग्य जोडी कोणती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CSK व GT, म्हणजे चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्स. त्यानंतर प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी, 1934. त्यानंतरचा प्रश्न आहे, MRF ही कोणत्या देशाची कंपनी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात कोणत्या देशाने केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE. त्यानंतरचा प्रश्न आहे, होमोसेपियन हे खालीलपैकी कशाचे शास्त्रीय नाव आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मानव. त्यानंतर प्रश्न आहे, मानवाच्या मोठ्या आतड्याची लांबी किती असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1.5 मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1958. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील अर्थव्यवस्थांचा क्रम पूर्ण करा.
अमेरिका, चीन, डॅश 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 डॅश, भारत, UK. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी, जर्मनी, जपान. म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी, चौथ्या क्रमांकावर जपान, आपला भारत 5व्या क्रमांकावर. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा व संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, शुक्र. त्यानंतर प्रश्न आहे निवडणूक आयोग 2024चा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, राजकुमार राव. त्यानंतर प्रश्न आहे वनमित्र ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी, 2 जानेवारी. त्यानंतर प्रश्न आहे सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6. त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यमालेतील ग्रहांचा योग्य क्रम कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न आहे वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणी दिलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, स्वामी दयानंद सरस्वती. मित्रांनो याचा PDF जर तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण याचा PDF आपल्या मराठी GK या टेलिग्राम चॅनलवर देऊया. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरास वॉटर वॉरियर सिटी किंवा जलयोद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नोएडा. नोएडा हे शहर उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे ज्या राज्यात गंगा नदीचा उगम होतो त्या राज्यास खालीलपैकी काय म्हटले जाते? योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी, देवभूमी, उत्तराखंड. त्यानंतर प्रश्न आहे गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, ब्रह्मपुत्रा. मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण सलग वाचतोय सुपरफास्टमध्ये. याची आपण जे काही याचे जे काही आपण व्हिडिओ स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत ते आपण डेली अपलोड करत असतो. जे व्हिडिओ आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहत असतो त्याचंच हा एक एकत्र करून वर्जन आहे जो 100च्या पुढील प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे सुपरफास्ट असणार आहे. ठीक आहे. तर ही तुमची एक प्रकारची परीक्षा चालू आहे. पुढील प्रश्न बघा 7वी हिंद महासागर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे 7वी हिंद महासागर परिषद? पर्थ, ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक डी, पर्थ, ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, तेलंगणा योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कान्हा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय वन कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? कोणत्या वर्षी आला? पर्याय क्रमांक ए, 1927. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे राज्यसभेचे सभापती खालीलपैकी कोण असतात? कोण असतात? भारताचे उपराष्ट्रपती. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कोण आहेत? जगदीप धनखड. त्यानंतर प्रश्न आहे राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे बघा पर्याय क्रमांक सी, बुलढाणा योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांना शपथ पद व गोपनीयतेची शपथ देण्याचा अधिकार कोणास आहे? कोणास आहे? पर्याय क्रमांक बी, राज्यपाल. मित्रांनो उच्च न्यायालयातील राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न आहे भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती? कोणत्या वर्षी पार पडली होती? पर्याय क्रमांक ए, 1872 योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड मेयोच्या काळात 1872.
त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? कोणती नदी? पर्याय क्रमांक डी इंद्रायणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आयुष्य कसे जगावे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कोणाचे आहे? पर्याय क्रमांक सी मनोहर जोशी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा मानला गेला आहे? योग्य उत्तर असणार आहे कलम 17 पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न आहे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा द्रष्टा समाज सुधारक कोण? कोण आहे? पर्याय क्रमांक बी ग आगरकर किंवा गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर प्रश्न आहे लोकसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? कोण आहेत? पर्याय क्रमांक ए ओम बिर्ला योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे इलेक्ट्रिक वाहनाचे सर्वाधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असणारे राज्य कोणते? कोणते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक. त्यानंतर प्रश्न आहे अलीकडेच जाहीर झालेल्या फिफाच्या क्रमवारीत भारतीय संघाचे स्थान कितवे आहे? कितवे आहे? पर्याय क्रमांक डी 117 योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे फिफाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? ज्युरिच स्वित्झर्लंड. पर्याय क्रमांक सी ज्युरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न आहे पहिल्या WPL किंवा महिला IPL चा विजेता संघ कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई इंडियन्स किंवा MI. त्यानंतर प्रश्न आहे दोस्ती 16 हा त्रिपक्षीय सराव कोणत्या देशांमधील आहे? दोस्ती 16 हा त्रिपक्षीय सराव कोणत्या देशांमधील आहे? याचं योग्य उत्तर आहे भारत, श्रीलंका व मालदीव. भारत, श्रीलंका व मालदीव या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन नाही आहे. मालदीव, भारत, श्रीलंका, मालदीव 3 देशांमधील हा सराव आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा भारत, श्रीलंका, मालदीव. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते? कोणते आहे? पर्याय क्रमांक ए मुंबई शहर. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नागपूर. त्यानंतर प्रश्न आहे बघा RTGS म्हणजे काय? काय मित्रांनो? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. पर्याय क्रमांक बी रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट RTGS. पुढील प्रश्न आहे 11वा आंतरराष्ट्रीय गटपुतळी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता? कोठे आयोजित करण्यात आलेला होता? पर्याय क्रमांक ए चंदीगड योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस? पर्याय क्रमांक सी 10 डिसेंबर योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे PM मोदींनी कल्की धाम मंदिराचे उद्घाटन कोठे केले? कोठे केलेले आहे? संबळ उत्तर प्रदेश या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी संबल उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता? याचं योग्य उत्तर असणार आहे लुंबिनी, नेपाळ. लुंबिनी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवर 90 किलो वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल? किती असणार आहे? पर्याय क्रमांक बी 15 किलोग्रॅम योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे पेसमेकर हे कशाचा विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते? कशाचा? हृदय या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे हृदय. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न आहे सुएझ हा कालवा भूमध्य समुद्र व डॅश डॅश या 2 समुद्रांना जोडतो. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए लाल समुद्र. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 21 फेब्रुवारी. त्यानंतर प्रश्न आहे मिलन नौदल सरावाच्या 12व्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले होते? कोठे करण्यात आले होते? पर्याय क्रमांक सी विशाखापट्टणम. त्यानंतर प्रश्न आहे नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार 2024 कोणास जाहीर झाला आहे? फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणास प्राप्त झाला आहे? पर्याय क्रमांक ए शशी थरूर. त्यानंतर प्रश्न आहे जालियनवाला बाग या प्रसिद्ध कवितेचे कवी कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कुसुमाग्रज. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती रचना समर्थ रामदास यांची नाही? कोणती? ययाती. पर्याय क्रमांक बी ययाती ही वि स खांडेकर यांची रचना आहे.
त्यानंतर प्रश्न आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक ए नांदेड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जनरल. पुढील प्रश्न आहे भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक डी राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? कोणत्या वर्षी? पर्याय क्रमांक डी 1942 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बंदुकीतून गोळी जाळल्यानंतर बंदूक मागील बाजूस ढकलली जाते यास डॅश डॅश कारणीभूत ठरते. काय योग्य उत्तर असणार आहे बघा? पर्याय क्रमांक बी प्रतिक्रिया बल. त्यानंतर प्रश्न आहे भारताचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? कोणाचा करणार आहोत मित्रांनो? तर बघा हरिलाल समरिया पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न आहे बघा रिंगाण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? प्रश्न नीट बघा रिंगाण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक बी कृष्णात खोत. रिंगाण या कादंबरीला 2023चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे भारताची राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आली? कोणत्या दिवशी अंमलात आलेली आहे? 26 जानेवारी 1950 पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोठे आहे? तर कोठे आहे मित्रांनो? पुणे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी पुणे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक किंवा NSG चे महासंचालक कोण बनले आहेत? कोण बनलेले आहेत? कोण बनलेले आहेत मित्रांनो? दलजीत सिंग चौधरी. पर्याय क्रमांक ए दलजीत सिंग चौधरी. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटनच्या राजाने कोणास मानद नाईटहुडने सन्मानित केले आहे? कोणास? सुनील भारती. पर्याय क्रमांक सी सुनील भारती मित्तल यांना केलेले आहे. पुढील प्रश्न आहे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी नाशिक. त्यानंतर प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची किंवा IBCA ची स्थापना कोणत्या देशात करण्यात येत आहे? कोणत्या देशात? आपल्या भारत देशात. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्थेनुसार भारतातील बिबट्यांची संख्या सध्या किती आहे? किती आहे? पर्याय क्रमांक ए 13,874 एवढी आहे. पुढील प्रश्न आहे शतपत्रे लिहिणारे समाज सुधारक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? कोणास ओळखले जाते मित्रांनो? रामकृष्ण परमहंस. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? कोणी लावलेला आहे? पर्याय क्रमांक बी रॉबर्ट हुक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? पर्याय क्रमांक डी 7वा योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे 2023च्या विम्बल्डन ओपनचा पुरुष एकेरीचा विजेता कोण? कोण आहे? पर्याय क्रमांक ए कार्लोस अल्कराज. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? कोणता आहे मित्रांनो? अरवली या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए अरवली. त्यानंतर प्रश्न आहे घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचा अधिकार कोणास आहे? कोणास आहे? पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती यांना आहे कलम 72 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा संबंध भारतीय निवडणूक आयोगाशी नाही? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही तिघांचा संबंध भारतीय निवडणूक आयोगाशी आहे. पुढील प्रश्न आहे सोडियम क्लोराईड म्हणजे काय? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी साधे मीठ. पुढील प्रश्न आहे कुष्ठरोगाचा मूळ परिणाम प्रामुख्याने कशावर होतो? कशावर होतो मित्रांनो? पर्याय क्रमांक डी परिघीय चेतावर. त्यानंतर प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते आहे?
कोणते आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी कटगुण सातारा. पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक ध्वजावर किती कड्या किंवा वर्तुळ असतात? किती? एकूण 5 असतात. पर्याय क्रमांक डी 5. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी संलग्न नाही? कोणत्या राज्याची? पर्याय क्रमांक बी ओडिसा या राज्याची संलग्न नाही. पुढील प्रश्न आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशात होणार आहे? कोणत्या देशामध्ये होणार आहे? पर्याय क्रमांक ए बीजिंग चीन हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे पोलीस पाटलाची नियुक्ती प्रथमतः डॅश डॅश वर्षांसाठी केली जाते व पुढे डॅश डॅश मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 5-10. प्रथमतः 5 वर्षासाठी नियुक्ती व 10 वर्ष मुदतवाढ देण्याची तरतूद. त्यानंतर प्रश्न आहे प्रोथ्रॉम्बिन या रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनाच्या निर्मितीसाठी कोणते जीवनसत्व सहाय्यकारी ठरते? कोणते जीवनसत्व? पर्याय क्रमांक बी के जीवनसत्व. पुढील प्रश्न आहे मोक्का किंवा MCOCA हा कायदा कशाशी संबंधित कायदा आहे? कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक सी संघटित गुन्हेगारी. पुढील प्रश्न आहे मीठ हवेत उघडे ठेवल्यास त्यातील कोणत्या घटकामुळे ते ओले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोडियम नायट्रेट. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारताच्या कोणत्या राज्यात प्राचीन नालंदा विद्यापीठ स्थित आहे? कोणत्या राज्यात स्थित आहे बघा? पर्याय क्रमांक डी बिहार योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणास मिसाईल मॅन असे म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक सी APJ अब्दुल कलाम यांना म्हटले जाते भारताचे मिसाईल मॅन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी काय आहे? काय आहे मित्रांनो? यशवंत तलाव. पर्याय क्रमांक ए यशवंत तलाव. पुढील प्रश्न आहे ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कोणी केलेली आहे? राजा राममोहन रॉय. पर्याय क्रमांक डी राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा BPCLने स्पीड पेट्रोलचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? कोणाची नियुक्ती केली आहे बघा? नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक बी नीरज चोप्रा. त्यानंतर प्रश्न आहे महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात झाले आहे? कोणत्या शहरात झाले आहे बघा? हैदराबाद. तेलंगणामधील हैदराबाद या शहरात. त्यानंतर प्रश्न आहे बघा नाईलची देणगी असे कोणत्या देशास म्हटले जाते? कोणत्या देशास म्हटले जाते नाईलची देणगी? पर्याय क्रमांक डी इजिप्त या देशास म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? कोणती आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर प्रश्न आहे प्रो कबड्डी लीग 2024 किंवा सीझन 10 चा विजेता संघ कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक ए पुणेरी पलटण. त्यानंतर प्रश्न आहे बघा हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? कोणी सुरू केले होते? पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. पुढील प्रश्न आहे भारताने सन 1974 मध्ये पहिली अणुचाचणी कोठे केली? कोठे केली होती? पर्याय क्रमांक सी पोखरण या ठिकाणी केली होती. त्यानंतर प्रश्न आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास असतो? कोणास असतो? पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती यांना असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे कवी गुलजार आणि गुरु राम भद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 58वा. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे? कोणास प्राप्त झालेला आहे? पर्याय क्रमांक बी चैत्राम पवार. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक बी हेग नेदरलँड या ठिकाणी आहे. हेग नेदरलँड. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले आहेत? कोण बनले आहेत मित्रांनो?
एस चोकलिंगम, पर्याय क्रमांक सी एस चोकलिंगम हे बनलेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी 110च्या आसपास जवळपास प्रश्न या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत. व्हिडिओत सर्व प्रश्न जे काय आपण कव्हर केले ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. याचा PDF हवा असेल तर बघा, या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून मी जी काय मेहनत करतोय त्याचा जो काही फळ आहे ते मला मिळावं मित्रांनो. खूप मेहनतीने आपण हे व्हिडिओ बनवत असतो. डेली आपण स्पष्टीकरण सहित व्हिडिओ अपलोड करत असतो. ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. वेगवेगळी माहिती आपण एकाच प्रश्नाची काढत असतो, जेणेकरून तुमचं ज्ञान वाढवण्याचा आम्ही एक प्रयत्न करत असतो. त्यामुळे या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या. पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. पटकन फॉर्म भरून घ्यायचा आहे. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. शेवटी साईट हँग होते. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि ग्राउंडवर जोर मारायला सुरुवात करायचा आहे. यावेळी तुम्हाला 5 ते 6 महिने कमीत कमी आणि 8 ते 10 महिने जास्तीत जास्त भरतीसाठी वेळ मिळू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.